नंतर ब्रेकनंतर इतरही घडामोडी. 2024 हे वर्ष आतापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष ठरलंय. 2023 मधील सर्व उच्चांक मोडीत काढून औद्योगिकरण पूर्व काळापेक्षा गत वर्षात तापमान सरासरी 1.5 अंश सेल्सिअसने वाढ झाल्याची माहिती समोर आली. सलग 13 महिने सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावरती आहेत. विविध विकास कामांची पाहणी करणार असून फडणवीसांच्या गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदाबाबत चर्चांना उधाण आलं. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या मंत्री दत्ता भरणेंनी अखेर मौन सोडलंय. मंत्रिपदावरून कुठलीही नाराजी नाही, आपण लवकरच मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहोत, अशी माहिती दत्ता भरणेंनी दिली. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात क्रिमिनल रिट याचिका दाखल केली. मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड पुण्यात सीआयडी समोर शरण आला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड 3 आठवड्यांपासून फरार होता. या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली. शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड सोलापूरला देवदर्शनासाठी गेला होता, असा दावा कराड समर्थकाने न्यूज 18 लोकमतशी बोलताना केला. वाल्मिक कराडने शरणागती पत्करल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली. राज्यात गुंडांचं राज्य चालू देणार नसल्याचं त्यांनी ठणकावलंय. हत्येतील फरार आरोपींना बिलकुल सोडणार नसल्याचं फडणवीस म्हणाले. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी फोनवर चर्चा केल्याचंही त्यांनी सांगितलं. परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसांनीच केली असा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला. दरम्यान सूर्यवंशीची हत्या करणाऱ्यांना फाशी देण्याची मागणी त्यांनी केली. वाशिमच्या बोरखेडी आणि केकत गावाच्या ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं. केकत उमरा रस्त्याचे रखडलेलं काम सुरू करण्याच्या मागणीसाठी गावकरी आक्रमक झाले. मनमाडमध्ये 30 सफाई कामगारांनी सहकुटुंब आमरण उपोषण सुरू केलं. मनमाड पालिकेत वारसा हक्कानुसार नोकरी सामावून घेण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. 1 जानेवारीपासून जळगावमध्ये राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी हा आदेश जारी केला. ऑनलाईन खरेदी दरम्यान मोबाईल बॉक्समध्ये मोबाईलऐवजी साबण मिळाल्याचा प्रकार रावेरच्या तांदळवाडीमध्ये उघडकीस आला. सुनील पाटील असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. 12,500 रुपयांच्या मोबाईल जो होता त्यांनी ऑनलाईन ॲपवरनं ऑर्डर केला होता. आमदार बालाजी कल्याणकर यांनी नांदेडच्या पावडेवाडीत निर्माणाधीन उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. लवकरच रुग्णालयाचं काम पूर्ण होणार असून नववर्षात रुग्णालय जे ते सुरू होईल अशी माहिती बालाजी कल्याणकर यांनी दिली. दोडामार्गच्या तिलारी खोऱ्यात टस्कर हत्तीची दहशत पसरली. दिवसाढवळ्या हत्ती रस्त्यावर फिरत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. अवंतीबाई चौकात ट्रॅफिक सिग्नल जे आहेत ते आता लावण्यात आलेले आहेत आणि नागरिकांच्या मागणीला यश आले. गोंदियातील बालाघाट ते तिरोडा मार्गावरील अवंतीबाई चौकात ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले. अनेक वर्षांपासून नागरिकांकडून सिग्नल बसवण्याची मागणी केली जात होती. दरम्यान या मागणीला अखेर यश आलं. यावलमध्ये अवकाळी पावसामुळे शेतीसह कुंभार समाज बांधवांच्या वीटभट्ट्यांचं नुकसान झालं होतं. दरम्यान महसूल विभागाकडून या वीटभट्ट्यांची पाहणी करत पंचनामा करण्यात आला. जळगाव महापालिकेनं शहरातील अतिक्रमणावर कारवाई केली. शहरातील कालिका माता आणि इच्छादेवी चौकातील 35 दुकानांवर हातोडा फिरवण्यात आला. बिहारच्या रांचीमध्येही नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मोठ्या संख्येनं इथं नागरिक एकत्र गोळा झाले होते. उत्तराखंडच्या मसुरीमध्ये नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक एकत्र आले होते. मध्यरात्री पर्यटकांनी जल्लोष करत स्वागत केलं. काश्मीरच्या सोनमर्गमध्ये बर्फवृष्टीचा आनंद लुटत पर्यटकांनी नववर्षाचं स्वागत केलं. बर्फवृष्टीमध्ये नाचत फटाक्यांची आतिषबाजी करत नववर्षाचा आनंद साजरा करण्यात आला. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्येही नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. हावडा ब्रिजला नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्येही नववर्ष उत्साहात साजरं करण्यात आलं. हिमाचल प्रदेशची राजधानी मनाली इथंही नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला. मॉल रोडवर पर्यटकांनी एकत्र येत नवीन वर्ष साजरं केलं.
विदेशात 2025चं जंगी स्वागत करण्यात आलं. सिडनी मेलबर्नमधील यारा नदीच्या काठावर आतषबाजी करण्यात आली. न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं दिमाखात स्वागत करण्यात आलं. न्यूझीलंडच्या ऑकलंडमधील स्काय टॉवर फटाक्यांची आतिषबाजी करत सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलियातील सिडनीतही नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. जोरदार आतिषबाजी करत सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. युरोपमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाचा उत्साह पाहायला मिळाला. लहान मुलांसह नागरिकांनी ख्रिसमसचा आनंद लुटत नवीन वर्षाचं स्वागत केलं. अबुधाबीमध्येही नववर्ष उत्साहात त्याचं स्वागत करण्यात आलं. यावेळी फटाक्यांची नेत्रदीपक आतिषबाजी करण्यात आली.